सेमीफायनल आणि वेळेनुसार फायनल किती ओव्हरची होईल हे देखील आपण कळवूया. चला स्पीडअप ठेवा खेळाला. टीम मीटिंग्स कमी करा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर सौरव. बघा सौरव नाव आलं म्हणजेच भारताला पहिला यशस्वी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळाला ज्याने जास्त स्पर्धा जिंकल्या, विदेशामध्ये ज्याने कमाल केलं. सौरव गांगुली, बंगाल टायगर. आणि इथे आपण बघू शकतात की त्याचंच नाव या गोलंदाजाला पाहायला मिळते. त्याच्या यश पाटील. यश पाटीलने या इकडे पहिल्याच चेंडूवर डाईव्ह करून मात्र अडवण्याचा प्रयत्न केला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इकडे कॉलिंगमध्ये खूप चांगली या बेसचा तालमेल होता दोन्ही खेळाडूमध्ये. असं म्हटलं तर जेव्हा धावा आपण धावतात ना तेव्हा यस नो वेट या 3 शब्दाचा उच्चार करणं गरजेचं आहे आणि इथे ते उच्चार झाले. यश राऊत. यश राऊतला विनंती आहे, कॉम्बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे. यश राऊत. पहिल्या बॉलवर 2 धावा धावफलकावर या वेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज तयार होत आहे. इथे मात्र सौरव स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच मानस आणि नो स्ट्राईकला विघ्नेश. बरीच नावं पाहायला मिळते विघ्नेश. आणि इथे खऱ्या अर्थाने नांदगाव प्रीमियर लीग उलटस बैठक 4 चौकात तुझा विघ्नेश मोरे आणि जोरात आवाज आला पाहिजे. लाडक्या ताईची जेवण झाले ना, हो की नाही? शेतकऱ्याला सरडा म्हणाला, रंग बदल रे, टोमॅटो पटापट लाल बनव रे. कट केले काय जर कोणी सरड्याची हे शपथ आजकाल घेईल, पाहायला मिळत नाही. कारण मला रंग बदलला नाहीये. रोज अस्सलपणा आणि नैसर्गिक लाल टोमॅटोंपासून बनतं विचार किसान केला टोमॅटो आपण केचप. बघू शकतात पहिल्या षटकाच्या समाप्ती 12. शिकलेली नव्हती. साथी समालोचक यश इथे आलेला आहे. अगदी नांदगावचं गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यश. धन्यवाद भाई. हॅलो.
दरम्यान वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहेत निशांत मोरे. या त्यांना फेस करतील विघ्नेश. सुंदर असा चेंडू आणि पाहूया धनंजय आणि विघ्नेश मोरे यांना चंपू. तुम्ही जैसे देवळो आणि विघ्नेश मोरे यांची जागा घेतली प्रकाश पाटील डावखुऱ्या फलंदाज. या आपल्या संघासाठी किती धावा अर्जित करतात. सुंदरसा झेल धनंजय यांच्या हातामधून. निशांत मोरे कप्तानी पारी खेळतो. तसेच शंभू 11 पुरस्कृत NPL नांदगाव प्रीमियर लीग पर्व 7वे. सुंदर असं हे मैदान आणि मैदानात रंगणारा हा सामना. पुढील चेंडू निशांत यांचा. सुंदर असा चेंडू हाताळताना निशांत मोरे. तसेच आपल्याला लागणारे स्पॉन्सर्स श्री समीर दादा सुभाष मोरे. प्रथम पारितोषिक सरपंच ग्रामपंचायत नांदगाव पालघर विधानसभा संघटक शिवसेना. तसेच श्री धीरज कमळकर गावड द्वितीय पारितोषिक उपसरपंच ग्रामपंचायत नांदगाव मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पालघर. निशांत सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना. तसेच श्री सिद्धेश अनंत महाले तृतीय पारितोषिक शिवसैनिक मनीष कमळकर पाटील चतुर्थ पारितोषिक. आणि तसाच सुंदरचा फटका मानस यांच्या फळी. निवडे गावाला निवडे गावाची बाग काय लावी निवडे गावाची बाग काय लावीला गुलाबाचा. निवडे गावाची बाग काय लावीला गुलाबाचा. कटा संभाली खड्यालाचा मन कटा. हॅलो
त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सुंदर मच्छी अशी कळीचा रंगीत वास विकेट. एकदा धुवून जाणार आपले नाही. मनोरंजन मी एकदा करण्यासाठी धुवेन, आपल्याला येत आहे तूच धु. आपल्यासोबत शुभम नवीन पाटील. विम लिक्विड शपथ. लिंबाच्या चला पंच प्रथम यांचा व्हाईटचा इशारा. श्री राजन पाटील यांना मी विनंती करतोय की समालोचन कक्षात येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. दरम्यान पुढील चेंडू सौरभ यांचा प्रकाश याला. सुंदरसा चेंडू पाहूया किती धावा अर्जित करत आहेत. फळीवर काही चेंडू येत नाहीयेत. थेंबे थेंबे तळे साचे असा हा खेळ चालू आहे. तर शेवटच्या षटकामध्ये मानस यांनी एक षटकार सुंदरसा षटकार खेचलेला परंतु अजूनही फळी त्यांची बोलली नाहीये. दरम्यान सौरभ तू मानस तोंडी डावखुरी फलंदाज गोलंदाज. सुंदर असा चेंडू हाताळताना सौरभ. गाईकरे सूर्यनारायण असताना प्रस्थान चालू आहे त्यांचं. तसेच दिव्य दृष्टी केबल नेटवर्क फायनल मध्ये धडक मारलेली आहे. सौरभ यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते स्मिथ. एक सुंदर षटक सकाळच्या सत्रात त्यांनी टाकलेलं. चला घाई करायचं आहे थोडी घाई करायचं आहे आपल्याला अजूनही फायनलचा सामना. एक मिनिट एक चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकात. एक चेंडू वाईड गेलेला आहे. माफी असावी. चला घाई करायची आहे क्षमा असावी. गौरव पुन्हा मार्गस्थ एक शेवटचा चेंडू घेऊन पाहूया मानस. चला सौरभ मार्गस्थ आहे आणि मानस तयार आहे. किती धावा अर्जित करतोय मानस. सुंदर असा फटका पाहायला भेटतोय सीमा रेषा पार षटकारासाठी डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली ती 29 धावा. 3 षटक टाकून झालेले आहेत. चौथं षटक मार्गस्थ स्मिथ. पाहूया एक विराट कोहलीचा फॅन असा समजला जातो तसं आपले चला षटक चालू मार्गस्थ आहे. सुंदरचा फटका आणि स्टेजवर षटका डीजे.
चपळ अशी धाव प्रकाश पटेल आणि मानस पटेल यांच्या मार्फत लगातार 3 षटकार खेचले तर कल्पेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस तसेच 3 चेंडू निर्धाव टाकले तरी 500 रुपयांचं बक्षीस कल्पेश ठाकूर यांच्याकडून आलेले आहेत. तृणाल गावड आमच्याकडे ही बातमी घेऊन आलेले होते. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतोय. श्री धीरज कमळाकर गावळ यांना मी विनंती करतोय की मंचावर स्थानपन्न व्हायचंय. पंचांचा निर्णय वाईटचा इशारा येतोय पंच प्रथम यांच्याकडून. प्रेशर येतोय. सुंदर असा चेंडू लोअर फुलटॉस बनता येईल. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा 39 धावा. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर मानस पाटील काय करतायत. पंच प्रथम यांचा वाईटचा इशारा. खर्च 1 धाव खर्च अजून. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. पाहूया मानस याने मागच्या दोन्ही षटकामधील शेवटच्या चेंडूवर षटकार घेतला. या षटकात काय करतोय पाहूया. बघूया स्मिथ टू मानस आणि चांगला चेंडू पाहूया. चला 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 घाई करायचे. पंच ओव्हर झालेले. चला 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 घाई करा. लवकरात लवकर मॅच संपवायची आहे. सूर्यनारायण अस्ताला जातोय. अजून एक फायनलचा शेवटचा मुकाबला बघायचा आहे सर्वांना. आणि गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 27 अजिंक्य रहाणे यांची आठवण करून देणारी जर्सी बंटी ठाकूर. शेवटचं षटक. अरे वैयक्तिक पहिलं बघूया. मानस टू बंटी बंटी टू मानस. मोठा फटका येतोय षटकारासाठी. सहाने वाढून 47 ह्या आकड्यावर पोहोचले. पाहूया पुढील चेंडू मानस यांना बंटी यांचा. बेबीला रॅशेस नाहीत कारण थोडासाही मोठा फटका येतोय सीमा रेषा पार षटकारासाठी. डायपर नाही कारण पॅम्पर्स मध्ये आहे ॲलो लोशन असणारं अँटी रश ब्लँकेट जे ठेवतं स्किन. अजून एक मोठा सामना आपल्याला खेळायचा आहे मैदानामध्ये. दिव्य दृष्टी केबल नेटवर्क तुमचा वेट करत आहे तिथे फायनलच्या सामन्यासाठी. तुमच्या दोन्ही टीम मधून कोणती एक टीम त्यांच्यासोबत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 53. 53 धावा धावफलकावर. सुंदर असा चेंडू होता. पाहूया पंच चला धावचीत झालेले आहेत प्रकाश पाटील तसेच कुणाल मोरे मैदानात. होया दोन्ही फलंदाज हे चांगले फटकार मारतात आपल्याला पाहायला भेटते. मानस खूप सुंदर असे 2 षटकार घेतले. पुढचा चेंडू
चांगला होता आणि सुंदरसं क्षेत्ररक्षण. धावती मोरे धावती एकदा. मानस चांगला चेंडू हाताळताना बंटी. सुंदर असं हे षटक टाकताना धावचीत. 3 चेंडू 3 धावचीत. धावसंख्या आहे ती 55 56 to win. मास्टर या अगोदर आपण ऐकत होतात यशला. अगदी आज दिवसभर मला साथ दिलेली आहे. जे 2 मॅच मध्ये किंवा 1 मॅच मध्ये जो ब्रेक मिळाला तो यशमुळे मिळाला. त्याकरता यशचं धन्यवाद. आणि स्पीड अप हे सांगायची गरज नाहीये. खेळाला जरा वेगाने खेळा. ज्याप्रमाणे तुम्हाला बाईक जेव्हा भेटते ना, ती बाईक कशी तुम्ही 80च्या स्पीडला 100च्या स्पीडला पळवतात, तुम्हाला खेळ देखील तेवढ्याच स्पीडला खेळावं लागेल आता. कारण की वेळ कमी आणि खेळ मोठा राहिला आहे. मला वाटते मागच्या वेळेस देखील मी आलो होतो तेव्हा स्पर्धेमध्ये फायनल जी आहे ती फायनल फक्त 2 ओव्हरची झाली होती. ती देखील मला तर वाटते 4 बॉलची ओव्हर झाली होती. आणि आज चित्र असं दिसतंय की सूर्यदेवाची तेजी जी आहे ती कमी झाली आणि आता सूर्यदेव मावळतीकडे जात असताना तर ही मॅच संपता संपता टॉसवर मॅच नाही गेली पाहिजे. पुढची किमान 1 ओव्हर तरी झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण की 56 काढायचे. अब तक 55 और 55 और रन बनाने 56. खऱ्या अर्थाने आज प्रजासत्ताक दिन आहे. एकदा नक्कीच आपण घोषणा देऊया. बोला वंदे वंदे भारत माता की. इथे मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला चेंडू लोअर फुलटस मिळाला तर परंतु जाऊ दिला वाईटच्या अपेक्षेत. आणि 55-56चं टार्गेट आहे. बघा चर्चा करू नका, पंचाला त्याचं काम. मी जिथे कुठे कॉमेंट्रीला जातो तिथे मी नक्की सांगतो वाईट चेंडू की खेळाडूने खेळाडूचं काम करायचं, खेळायचं काम करायचं खेळाडूने. पंचांना त्यांचं काम येतं म्हणूनच आम्ही त्यांना तिथे उभं केलंय. पहिलाच बॉल वाईटने सुरुवात. हो प्रेशर में कुछ बिखरते है कुछ निखरते है. आणि ज्याप्रमाणे म्हटलं जातं की चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ गेंदबाज और बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. आणि गोलंदाज प्रेशर मध्ये आहे कारण की स्ट्राइकला सौरव
पाहायला मिळतोय. 2 धाव्याने टार्गेट कमी झालंय आणि फटकाकडे मात्र खेळला जातोय कव्हरच्या ठिकाणी. मागच्या मॅच मध्ये सौरव पहिल्याच चेंडूवर आउट झाला होता, त्याचा फायदा समोरच्या टीमला झाला. आणि त्यामुळे जर बघायला गेलं तर ती मॅच गमावली. स्ट्राईकला असेल डाव्या हाताचा फलंदाजाचा खूप मोठा धोका आहे या मैदानावर. अगदी मात्र बघायला गेलं तर जवळ बाउंड्री आहे डाव्या हाताचा फलंदाजाची आणि त्यामुळे मात्र इथे चेंडू हाताळणं अवघड आहे. पुन्हा एकदा मात्र वाईट चेंडू येणार. लाईन चेक केली, आतापर्यंत चेंडू मला तर वाटतं एकच टाकून झालाय आणि 5 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. अगदी मात्र बघायला गेलं तर 5 धावा धावपलकावर. फुलटा चेंडू, फटका फसलाय, विनिंग कॅच होईल का? ओ हो, काय एफर्ट आहेत, काय प्रयत्न आहे, काय थ्रू आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जात आहे आणि बीमर देखील होता. नो चेंडू. आमचे समीरदादा मोरे यांचे अर्धांगणी प्रीतीजी मोरे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. तुमचं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. प्रीतीजी मोरे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचाचा निर्णय अंतिम राहील. मी म्हटल्याप्रमाणे मॅच वेळेत संपवा, किमान 1 ओव्हरची तरी मॅच झाली पाहिजे. डिसिजन कळवा. नो बॉल आहे का पंच? नो बॉल आणि फ्री हिट. चला चला घाई करा आणि डिसिजन जो असेल तो मान्य करा. इथे मात्र दोन्ही टीम गावच्याच आहेत. जर बघायला गेलं तर कोणाच्या बाजूने मात्र इकडे डिसिजन दिला जात नाही. जे डोळ्यासमोर घडते तेच मात्र पंच डिसिजन दर्शवतायत. नो प्लस 2 म्हणजेच धावा झाल्या त्या 8. 1 बॉल 8. फ्री हिट चेंडू. पिक्चर सुपर हिट रहेगी कि नहीं रहेगी, लेकिन ये गेंद फ्री हिट जरूर है. आणि 6 6 6 षटकार. डीजे अड्डावाली तुझी साडी कशी मित्र साडी पिण्याची माझी रगाव साडी हाय तुझी कड कशी साडी नाही वेळ जाऊ द्या, त्यांना वेळ घेऊ द्या. सेमीफायनल आहे. फायनलचा विचार केला तर फायनल आपण बघूया, टॉसवर करूया किंवा उद्या आहे दुपारी करून टाकूया.
नवीन रिन लिक्विड 100 धुण्यांपर्यंत कपड्यांची चमक कायम ठेवते. ताईच्या ड्रेसवर ट्राय करूया. वाव, येस नवीन आहे. दृष्टी हात सुद्धा लावू नको. 100 वेळा घातला आणि धुतला पण. तरीही नवीन कसं? नव्या रिन लिक्विडने कपड्यांची नव्यासारखी चमक कायम ठेवते. ट्राय करून पहा. सर थोड़ा जल्दी निकलवा दो ना. जल्दी से वे की चीज निकलती है सूटी तो जीती सेफली आपके बैंक अकाउंट में. क्या बात कर रहे हो? बात नहीं कर रहे, बता रहे हैं हम आपको. Zupi.com से अभी ऐप डाउनलोड करो, खेलो लूडो और जीतो लाखों तक कैश. इस खेल में वित्तीय जोखिम शामिल है और इसकी आदत लग सकती है. जिम्मेदारी से खेलें. आणि हा फटका फसला. यस नो यस हा विकेट खूप महत्वाचा होता आणि हा विकेट मिळालाय गोलंदाजाला. गोलंदाजाचं नाव आहे कमलेश. यावेळेस थोडा दबावात होता आणि हा विकेट थोडं कॉन्फिडन्स वाढवून देईल गोलंदाजचा. नवीन बॅट्समनला देखील विनंती आहे, सावकाश जाऊ नका. अगदी तुम्ही बागेत फिरतात या रीतीने उतरू नका आणि थोडं स्पीडअप देखील करा. मला वाटत नाही या स्पीडने आपल्याला फायनल खेळवता येईल. मग सर्व काही झालं आणि अंतिम क्षणाला फायनल ज्याच्या आतुरतेने सगळे वाट बघतात ती पाहायलाच भेटली नाही. असं व्हायचं या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल आहे आणि 14 धावा झालेले आहेत. स्पीडअप स्पीडअप स्पीडअप. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. अगदी कीपर कन्फ्यूज आहे, काय करू, कुठे लावू. तुम्ही 2-3 बाहेर ठेवू शकतात. लॉर फुल टॉस. काय फटका सजवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला मात्र चेंडू ओढवला जातोय. एकदा बसेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. समर्थक आहेत आपण बघू शकता येल्लो जर्सीचे. ज्याप्रमाणे या जर्सीला लकी जर्सी देखील या कलरला मानलं जातं. येल्लो कलर क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन जर बघायला गेला तर मात्र ऑस्ट्रेलिया येल्लो कलर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर IPLला सर्वात यशस्वी टीम ती म्हणजेच चेन्नई सुपर किंग येल्लो जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठे ना कुठे फुटबॉलची देखील सर्वात यशस्वी टीम वर्ल्ड चॅम्पियन जास्त वेळा वर्ल्ड कप जिंकले ती ब्राझील येल्लो जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कलर अगदी लकी कलर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. येणारे चेंडू असतील 20 धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 41 20-41. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अगदी मात्र चांगला चेंडू. काय क्षेत्ररक्षण होत असताना शॉर्ट मिड विकेटला. असफलता एक चुनौती है उसका स्वीकार करो. क्या गलत हुआ सोचो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष के मैदान से ना भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे मात्र चेंडू कमालीचा हाताळला जातोय. काय मात्र वेळ बदललाय, खेळ बदललाय. अगदी रंग बदलणारा खेळ. ज्याप्रमाणे म्हटलं जातं रंग बदलणारा सरडा, सरड्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आपल्या गावठी भाषेत सांगितलं म्हणजे बॅट आणि बॉल. आपली विटी दांडू पाहून इंग्रजांनी हा खेळ निर्माण केला आणि बघता बघता हा खेळ भारतामध्ये नाही तर एशियामध्ये नाही जगामध्ये प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. आणि भारतामध्ये खूपच प्रसिद्ध क्रेज आहे, वेड आहे या खेळाचं.
स्पर्धा तुम्ही क्रिकेटची कुठेही बरवा, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. महिला वर्ग देखील आवर्जून आलेले आहेत मैदानावर मॅच पाहण्यासाठी. फुटबॉल काय फटका मात्र यावेळेस खेळला आहे. अगदी आपल्या ताकदवर खेळत असताना यावेळेस फलंदाज पाहायला मिळतोय, परंतु एकच मिळेल. सिंगलला मात्र टाळ्या जोरदार येत आहेत, म्हणजे फिल्डिंग टीमचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे इकडे असं म्हणायला हरकत नाही. जिथे बॉल गेला होता ना त्या महिला वर्गाने जोरदार टाळ्या वाजवल्या, म्हणजे ते फिल्डिंग टीमसाठी आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. यस बघा क्लॅपिंग होत असताना आणि कॅमेरामॅन हे क्षण नक्कीच वेळ भेटल्यावर तुम्ही टिपा कॅमेऱ्यामध्ये. आणि इथे मात्र आपण बघू शकतात फटका सजवला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे, एकदा बसेल आणि सिंगलसाठी देखील टाळ्या वाजतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 17. हा बघा कॅमेरा येते आता, मात्र तुम्ही हात दाखवू शकतात. महिला वर्गावर मात्र कॅमेरा आलेला आहे, हात दाखवू शकता. यस इथे यावेळेस आपण बघू शकतात तर समर्थक आहेत. 18 धावा 1 विकेटच्या नुकसानामध्ये 2 ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळतात. एसडीचे बजाव सर्वच जण कॅमेरामध्ये या आठवणी देखील आपण बघू शकतात कुठल्या जात. आणि यूट्यूब जो मात्र आपण बघू शकतात 2006ला सुरुवात झाली आणि आता मात्र स्पर्धा जर बघितली तर यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येते क्रिकेटची. स्पीड अप स्पीड अप. पंच मात्र सांगून थकले, आम्ही सांगून थकले, परंतु इकडे मात्र खेळाडू आपला वेळ घेत आहेत. 16 चेंडू 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये 38 थवा बनवायचे आहेत. यादें कभी दर्द बन जाती है, कभी दवा बन जाती है. यादें ना हो जिंदगी में तो जिंदगी कोरा कागज बन जाती है. चांगल्या आठवणी इथून घेऊन जातील सर्वजण. फटका इकडे चांगला आहे, डीपमध्ये येत असताना अगदी मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक अडवतोय, एकदा बसेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 37 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 14 चेंडू 37 धावा. यानंतर मेगा फायनल. फटका अगदी फसलाय, कॅच होणार, विकेटचं पतन. वाजवा. आजचा दिवस रिपब्लिक डे 26 जानेवारी आणि ती गाणी देखील वाजणं गरजेचं आहे. सुजलाम सुफलाम मलयत शीतलाम सस्य श्यामला मातर वंदे मातरम. यस आपण बघू शकतात सरपंच साहेब यांच्या अर्धांगिनी प्रीतीजी मोरे मॅडम आमच्या समवेत येत असताना मी या अगोदर देखील आलो होतो, तेव्हा नक्कीच मॅडमला भेटून गेलो होतो आणि पुन्हा एकदा मात्र योगायोग जुळला जो मॅडमला भेटण्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी हसरा चेहरा आणि गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मॅडमचं स्वागत आहे. 76व प्रजासत्ताक दिन आपण बघू शकतात आज साजरा केला जातोय, क्रिकेटच्या माध्यमातून आज साजरा केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. फटका फसलाय, उंचच गेलाय, गोलंदाज चेंडू खाली आणि विकेट.
इथे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजेच निखिल. हॉरिफाईंग पीरियड ना. वैद्या कितीतरी हेअरफॉल शॅम्पू ट्राय निखिल केले येतोय पण आणि हेअरफॉल कमीच होत 20 नाही. वरती काय करू गडी कळत नाही. हेअरफॉलचे खास आयुर्वेदिक उपाय विचार 4 केला. भृंगा आवळा हिंग जुनी शिकेकाई 36 इंदुलेखा दाब्याची आयुर्वेदिक गरज आहे. शॅम्पू मध्ये ह्या चौघांचे गुण आहेत जे केस चेंडू मजबूत 36 बनवतात आणि दाबा. हेअरफॉल कमी करतात. फक्त 4 वॉश मध्ये इंदुलेखा शॅम्पू फक्त 2 रुपयात. 11 चेंडू 36 धावा. होल्ड फटका उंचच गेलाय. कीपर येतोय चेंडू खाली. पुन्हा एकदा विकेट एसडीचे. उलटा चेंडू आहे. एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21-21. NPL नांदगाव प्रीमियर लीग 2025 हे सुंदर आयोजन क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळाला 26 जानेवारीच्या दिवसात. काय फटका आहे. ओ हो हो हो, आजच्या दिवसातला सगळ्यात चांगला स्ट्रोक. सर का म्हणतात तर यामुळेच म्हणतात. हे दाखवलंय. दिलात झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक सर्वावर जाणार कारण की काय स्ट्रोक खेळलाय. फलंदाजाचं नाव आहे स्मिथ. ओ स्मिथ साठी टाळ्या जोरदार उभे राहून. पांड्या स्टाईल क्या बात आहे. जर्सी नंबर 8 आणि काय फटके खेळलाय. काय स्ट्रोक खेळलाय. 7 मध्ये 23 ची गरज आहे. 2 स्ट्रोक दोन्ही कमाल. असं म्हटलं जातं की मॅच जिंकेल नाही जिंकेल परंतु मन जिंकलेले आहेत या फलंदाजाने. सलग 2 हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा सेम चेंडू होता. सेम शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि एक धाव असेल. आता मात्र बघायला गेलं तर चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 6 आणि 22 बनवायचे 34 झालेले आहेत. एकदा स्मिथ साठी म्हणजेच स्मिथ पाटील साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. फटका सरळ खेळला जातोय. एक धाव मिळेल. दुसऱ्यासाठी वळत असताना स्मिथ पाटील नकार दिला. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35. एक षटक म्हणजेच 5 चेंडू आणि 21 धावा. आता नजरेपासून गायब 5-21 ची गरज आहे. सेमी फायनल 2 आपल्याला पाहायला मिळते.
बघा बरोबर आहे 5-21 इकडे मात्र टार्गेटचे आहे ते 56 आहे आणि धावा झाले तर 35. चला खेळा. पहिला चेंडू थांबवण्यात आलेला आहे, तयार नव्हता फलंदाज. 5-21 फलंदाज मात्र इकडे जिंकून देईल का? काय होणार काय नाही, काय बॅटिंग केलं इकडे मात्र स्मिथने, काय 2 स्ट्रोक खेळलेले आहेत. हे बघायला सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं कठीण आहे. इथून आपण बोलतो फुलटॉस चुकला, बॅटिकलचा चुकला, खराब चेंडू टाकला, परंतु मैदानाच्या आतमध्ये दबाव असतो, दबावामध्ये खेळणं फरक आहे. वाईड आलाय, लेग साईडला भुललाय, पंच वळतायत, वाईटचा इशारा. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ, शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही कोण जिंकेल काही सांगता येत नाही. वाईट चेंडू, स्कोरबोर्ड 36. शॉर्ट बॉल आणि आलाय षटकार. आता मात्र 14ची गरज 4 मध्ये. कभी भी किधर भी जा सकती है ये मैच. एसडीजे बजाव. तर 4-14. स्वप्न बदलत नाही, रात्र बदलते, दिवा बदलत नाही, वात बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा नेहमी असावी. नशीब बदलो किंवा नाही बदलो, वेळ नक्की बदलते. 4-14 फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चौकार. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. मी पहिलेच म्हटलं क्रिकेटचा खेळ कधी पलटेल काही सांगता येत नाही. 3 चेंडू 10 धावा. कभी भी कुछ भी हो सकता है. पल में तो माशा पल में तोला. अगदी मात्र फलंदाजाचा टोला, चौकार षटकार, बोला रे बोला. बघूया. आणि इकडे गोलंदाजाचा वार, पलटवार इकडे झालेला आहे. 2-10ची गरज. नवीन फलंदाज मैदानात. बराबर लग चुकी है, इसलिए मैं कहता हूं कि ये क्रिकेट का खेल है, ये खेल नहीं है बच्चों का. यहाँ तेल निकल जाता है अच्छे अच्छों का. कभी इधर कभी उधर, कभी पार्टे जड. आपण बघूया फिल्डिंग टीमचं, कधी पार्टे जड बॅटिंग टीमचं. 2-10ची गरज आहे. स्कोरबोर्ड 46. 2 चेंडू आणि 10 धावा. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. हम भी मैदान में है, तयार आहे. धावण्याची संधी कोणाला भेटणार, नाचण्याची संधी कोणाला भेटणार बघूया. 2-10 स्ट्राइकवर. शॉर्ट बॉल होता, परंतु इकडे भली विकेट भेटेल, परंतु शेवटचा चेंडू असेल. भली मॅच इकडे आता चुकली. टाइम झाला. साईड निघतोय आम्ही नको. ही गावची लीग आहे आणि या गावच्या लीग मध्ये कोणी जिंकून नांदगाव नक्की जिंकेल. चला लगेच फलंदाजाने 1-10ची गरज. स्मिथ पाटील स्ट्राईकला आहे. अगदी 2 जे स्ट्रोक खेळले ना स्मिथने, ते मला देखील खूप आवडलेत. जणू काही मुंबईचा प्लेअर मैदानाच्या आतमध्ये उतरला की काय असं वाटलं. फरदीन काझीची आठवण करून दिली. इथे मात्र आपण बघू शकतात स्मिथने शॉर्ट बॉल आणि स्मिथ हा देखील चांगला आहे. 4ने अगदी स्मिथला स्ट्राईक असेल तर समोर तू शिवशक्ती फायनल मध्ये.
गावाचं प्रेम की त्याला माहिती आहे त्याने काय केलंय. भले आम्ही जिंकलेत परंतु इकडे मनच जिंकलीत. एकदा बॅटिंग आवडली असेल स्मिथची तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या स्मिथ साठी. सुपर बॅटिंग केली. चला टॉस साठी या. मला वाटते 1 ओव्हरची आणि 4 बॉलची. दोन ओव्हर आणि 3च बॉल एका ओव्हर मध्ये. चला फटाफट पण फटाफट खेळा.